हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। तर आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर। तर हा जो मसूर आहे अशा पद्धतीने तुम्ही जर बनवला तर खूपच छान आणि टेस्टी टेम्पटिंग अशी रेसिपी रेडी होते। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। तर त्यासाठी मी हे जे अख्खे मसूर आहेत ते भिजवून घेतले होते रात्रभर पाण्यामध्ये। आता ते स्वच्छ करून पाणी गाळून घेतलं आहे आणि कुकर मध्ये 2 ते 3 शिट्ट्या आपण त्याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर मसूर जो आहे तो असा शिजला पाहिजे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी शिजले आहेत मसूर। तर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। त्यासाठी 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता भरपूर असा कांदा आपल्याला लागणार आहे। तर पॅन मध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर, हे मस्टर्ड ऑइल आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो, तर ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान तडतडलं की लगेचच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि हा जो कांदा आहे फ्रेंड्स, तो कांदा आपल्याला बराच वेळ फ्राय करायचा आहे। आपल्याला तो छान पैकी असा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। जसा आपण बिर्याणीच्या राईस मध्ये टाकण्यासाठी कांदा गोल्डन ब्राउन असा क्रिस्पी असा करून घेतो, तशाच पद्धतीने तुम्ही म्हणू शकता। तसा आपल्याला हा कांदा मीडियम असा गॅस ठेवून परतवत राहायचा आहे आणि तो छान असा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स, नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा हा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता छान असा मोकळा मोकळा कांदा हा फ्राय झाला आहे आणि आता तो ऑलमोस्ट फ्राय होत आला आहे। गोल्डन ब्राउन असा त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला तुम्ही बघू शकता। तर आता या स्टेजला आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत। थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, तुम्हाला जर आवडत असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केली तरी चालेल। आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा लसूण मसाला आपल्याला टाकायचा आहे, यूज करायचा आहे या रेसिपीमध्ये। तर कांदा लसूण मसाला मी एव्हरेस्टचा घेतला आहे, तो तुम्ही यूज करू शकता। 1 ते 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला आहे। हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत पटकन तेलामध्ये आणि लगेचच आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, कारण आपण जो कांदा आहे तो फ्राय केलेला होता आधीच। तर मसाले आपले जास्त असे करपले नाही पाहिजेत म्हणून थोडं पाणी टाकून मग शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता छान पैकी तेल सुटलं आहे मसाल्याला आणि कांदा सुद्धा छान असा मऊ मऊ नरम झाला आहे। या स्टेजला आपण जे मसूर शिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये ऍड करू शकतो। ते ऍड करून मग आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटांपर्यंत आपल्याला झाकण न ठेवता असाच हा मसूर पुन्हा मसाल्यामध्ये छानपैकी असा शिजवत ठेवायचा आहे। कारण फ्रेंड्स, हा डाळीचाच प्रकार आहे, तर आपल्याला आता ऑलरेडी आपण कुकरला लावून घेतलेला आहे हा मसूर, पण डाळीचा प्रकार असल्यामुळे त्यामध्ये जे स्टार्चचं प्रमाण असतं ते कमी होण्यासाठी आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये। आपण असंच
ठेवून शिजवून घ्यायचा आहे हा मसूर. तुम्ही बघू शकता आता कन्सिस्टन्सी जी आहे ती चेंज झाली आहे, बऱ्यापैकी घट्टसरपणा आला आहे. तर आता आपण तडक्याची तयारी करूया. तर तडक्यासाठी तुम्ही घेऊ शकता बटर किंवा तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता. आणि तुपामध्ये छान गरम झाल्यानंतर बटर किंवा तूप त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आणि ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. ते छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे या तडक्यामध्ये, छान असा कलर येण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता लगेचच गॅस बंद करून आपल्याला हा तडका जो आहे हा मसूर वरती असा घालून घ्यायचा आहे छानपैकी. आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पुन्हा थोडं 5 मिनिटांपर्यंत आपण हे ठेवू शकतो असंच मीडियम गॅसवर. तर फ्रेंड्स, रेडी आहे आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर सर्व करण्यासाठी. तर तुम्ही गरमागरम फुलके, चपाती किंवा भाकरी सोबत किंवा मस्तपैकी छानपैकी भातासोबत हा मसूर एन्जॉय करू शकता. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कशी झाली होती ते. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत. आणि एन्जॉय करा ही रेसिपी एकदा ट्राय करून. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.